यस, तर परिसर अभ्यास हा जो टॉपिक आहे त्याचे उत्तर आपण संभाव्य उत्तर आता बघणार आहोत। एकदा सर्वांनी लेक्चरला लाईक करून घ्या, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करून घ्या आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब देखील करायचं आहे। चलो आपण करूयात सुरुवात। आता पहिला प्रश्न जर बघितला, पहिला प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकदम सोपा प्रश्न होता, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आपल्याला दिसून येणार आहे। पुढचा जर प्रश्न बघितला, खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? शेतकरी, कुंभार, सराफ आणि डॉक्टर। प्रामुख्याने अदृश्य व्यापार म्हणजे काय? ज्यामध्ये सेवा येतात आणि आपल्याला माहिती सेवा मग कोण येणार आहे? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर या प्रश्नाचं उत्तर असणं अपेक्षित आहे। क्लिअर आहे सर्वांना? चलो महत्वाचं, आवाज येतोय सर्वांना? क्लिअर येतोय ना आवाज? यस, चलो तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो नेमकं? पर्याय दिलेत आपल्याला, कमी जास्त, मध्यम कमी, सौम्य कमी की कमी कमी। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो? कमी कमी। पर्याय क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणं अपेक्षित आहे। क्लिअर आहे? चलो पुढचा प्रश्न आपण बघूया। नाही जास्त आपण एक्सप्लेन वगैरे काही करणार नाहीये, डायरेक्ट उत्तर काय असणार आहे हे आपला बघण्याचा महत्त्वाचा उद्देश आता यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे थंड प्रदेशातील हिम हे खालीलपैकी कसे असते? पारदर्शक, एकसंध, भरीव की अपारदर्शक? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भरीव असणार आहे। महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे। क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी, खाली जे पर्याय दिलेत आपल्याला 4 पर्याय दिलेत त्यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे हे आपल्याला सांगायचंय। कोणती? पश्चिम वाहिनी नदी सांगायची आहे। लुनी, तुंगभद्रा, शोण की गोमती? या प्रश्नाचं उत्तर काय? अतिशय सोपा कॅटेगरीचा प्रश्न, पर्याय क्रमांक 1। चला पुढचा प्रश्न आपण बघूया, इस्रो हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? म्हणजे आपल्याला इस्रोचा फुल फॉर्म विचारला बरं का या ठिकाणी, आणि अतिशय सोपा प्रश्न हा देखील। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। जे 4 पर्याय दिलेत त्यातील आपले योग्य उत्तर कोणतं असणार आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। पर्याय क्रमांक 1 ज्यांनी उत्तर दिलंय अगदी त्या सर्वांचं उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। एक सेकंड, आवाज का बरं येत नाहीये? एकच सेकंड थांबा। यस, आवाज व्यवस्थित येतोय आता? आता क्लिअर आहे? चलो आपण काय करूया, पुढचा प्रश्न बघूया। तर खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त असणं? नाही। वेगवेगळी पिकं घेणं? नाही। तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे मृदेचा सामू, जो पीएच आपण ज्याला म्हणतो, हा जर 8 पेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे? मृदेची सुपीकता कमी होणार आहे। अगदी बरोबर आहे। क्लिअर सर्वांना? चलो पर्याय क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचं, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य हे न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? सोपा प्रश्न, बॅच मध्ये शिकवलेला, क्वेश्चन आन्सरच्या प्रॅक्टिस मध्ये घेतलेला। पर्याय क्रमांक 3 न्यूटनचा गतिविषयक जो 3रा नियम आहे त्यामध्ये काय असणार आहे? अग्निबाण हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर सर्वांना? चलो पर्याय क्रमांक 3 काय असेल? योग्य उत्तर असणार आहे। हा प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सोप्या कॅटेगरीतला आहे। आईस्क्रीम तयार करताना आणि ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? आईस्क्रीम तयार करताना आणि थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? द्रवरूप नायट्रोजनचा वापर केला जातो। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं असेल योग्य उत्तर। बरोबर आहे? क्लिअर? चलो जाऊयात आपण पुढे। तर रक्तामधील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? हिमोलिसिस, डायलिसिस, अपकेंद्री की ऊर्ध्वपातन? लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे अपकेंद्री पद्धत। काय उत्तर असणार आहे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 2 अपकेंद्री पद्धत असणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर 3 दिलेलं आहे, परंतु अपकेंद्री पद्धत या प्रश्नाचं असेल योग्य उत्तर। क्लिअर आहे सर्वांना? चलो हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येतो, ही क्रिया कोणत्या बदलामुळे घडून येते? कालच आपण हा प्रश्न घेतला होता, मॅरेथॉन मध्ये प्रश्न होता। या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 विलयन पद्धत, बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होणं, याला आपण काय म्हणणार? विलयन पद्धत। महत्त्वाचं तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर आहे? चलो पुढचा प्रश्न आपण बघूया। हा देखील एकदम सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता। तर या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? सांध्याचे प्रकार आणि कोणतं हाड याबद्दल तुम्हाला काय करायचंय? जोड्या जुळवायच्या आहेत। काय करायचं होतं? जोड्या जुळवायच्या आहेत। महत्त्वाचं सर्वांनी काय करायचंय? लक्षात घ्या। पण इथं काय विचारलंय? अयोग्य जोडीचा पर्याय विचारलाय। अयोग्य जोडीचा पर्याय विचारलाय म्हणजे हा प्रश्न थोडासा काय वाटतोय मला? वेगळा वाटतोय बरं का? आलं लक्षामध्ये? सांध्याचे प्रकार आता आपण जर बघितलं, महत्त्वाचं उकळीचा सांधा कोणता आहे? उकळीचा सांधा खांदा याचं काय येणार आहे? एकदम बरोबर असणार आहे बरं का? उकळीचा सांधा काय येईल आपलं?
एक सेकंड थांबा. हा प्रश्न, हा उकळीचा सांदा जो आहे त्याचा खांदा येणार आहे, म्हणजे पहिल्याचं ड असायला पाहिजे. तर या ठिकाणी हा प्रश्न अयोग्य जोडीचा पर्याय विचारलाय, त्यामुळे थोडासा कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आपण म्हणू शकतो बरं का. परंतु काय आहे, अ च उकळीचा सांदा ड आहे. जर योग्य विचारला असता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 4 येणं अपेक्षित आहे. आता हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे, कारण की आपल्याला काय विचारलंय, अयोग्य जोडीचा पर्याय विचारलाय. त्यामुळे समजलं सर्वांना, क्लिअर आहे. पण आपण जर योग्य जोड्या जुळवल्या तर उत्तर काय येणार याचं, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. सरकता सांदा, कोपर हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य जोडी विचारली असती तर उत्तर काय यायला पाहिजे होतं. क्लिअर सर्वांना. चलो यस, चलो आलं लक्षामध्ये. पुढचा प्रश्न काय करूयात आपण, घेऊयात. पुढचा प्रश्न आहे, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी आहे. कालच्या मॅरेथॉन मधला प्रश्न आहे, डॉट्स ही उपचार पद्धती आपण कशासाठी वापरतो, क्षयरोग, ज्याला टीबी असं म्हणतात. हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर सर्वांना. चलो आपण काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिलेले आहेत, विसंगत जोडी आपल्याला ओळखायची. सिंपल प्रश्न आहे. वाळूपासून काच बनते, काचेमधील महत्वाचा घटक कोणता आहे, वाळू. मातीपासून विटा बनतात, हे पण बरोबर आहे. चुनखडीपासून सिमेंट, हे सुद्धा बरोबर आहे. कांस्यापासून लोखंड असेल का, नाही. तर उत्तर काय यायला पाहिजे आपल्या 134चा पर्याय क्रमांक 3. उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असेल. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना आपण काय म्हणतो, तर याचं योग्य उत्तर आहे रुचिकलिका. ज्यांनी 2 उत्तर दिले ना, सर्वांचं उत्तर बरोबर आहे बरं का. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 136वा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी याबद्दल अयोग्य जोडी कोणती. तर यातला उत्तर आहे आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान. हे काय असणार आहे, अयोग्य जोडी आहे. बाकी सर्व जोड्या योग्य जुळवलेल्या आहेत. क्लिअर सर्वांना. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर बरोबर असेल. रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कुणाच्या संदर्भाने केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी तारा राणी, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. क्लिअर सर्वांना. चलो आपण जाऊयात पुढे. रामायण रामानंद सागर, भारत एक खोज, श्याम बेनेगल, बी.आर. चोप्रा, बसू चॅटर्जी, गोविंद निहलानी. आपल्याला मी तुम्हाला हे सांगितलं होतं, जे पण महत्वाच्या युट्यूबवर वगैरे काही सिरीज आहेत, भारत एक खोज आहे, संसद आहे, प्रधानमंत्री आहे, हे तुम्ही काय करायला पाहिजे होतं, संविधान आहे, हे तुम्ही बघायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यातीलच भारत एक खोज जो आहे, लक्षामध्ये श्याम बेनेगल यांचा एक प्रोग्राम आहे युट्यूबवर, तुम्ही बघू शकता. क्लिअर आहे. चलो, भारतात हैदराबाद संस्थांचे विलीनीकरण करण्यास विरोध कुणी केला होता, रजाकार. हे महत्वाचं लक्षात ठेवा बरं का. पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. विलीनीकरण करण्याला विरोध केलाय कुणी असं विचारलंय, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 रजाकार. क्लिअर आहे. चलो आपण काय करूया, पुढे जाऊयात. हा 140वा प्रश्न जर बघितला, 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या. हा पण प्रश्न कालच्या आपल्या मॅरेथॉन मध्ये आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं, 1991 ला सोव्हिएत युनियनचं काय झालं, विघटन झालं. आणि याच वर्षी म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि जो आपण शीतयुद्ध ज्याला म्हणतो, कोल्ड वॉर संपलं होतं. म्हणजे कोल्ड वॉरची सुरुवात झाली असेल का, नाही. क आपला पर्याय काय होणार, लगेच कट होणार आहे. आलं लक्षामध्ये. मग क जे आहे ते जर आपण कट केलं तर उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. अ आणि ब ज्यांनी उत्तर दिले ना त्यांचं उत्तर बरोबर आहे, कारण की शीतयुद्ध संपलं होतं, सुरू नव्हतं झालं 1991 ला. आर्थिक उदारीकरण हे तर सोपं आहे. चलो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कुणाच्या कारभाराचा कालखंड मानला जातो. आधुनिक भारताचा इतिहास कोण असणार आहे, ब्रिटिश आपल्याला कंपल्सरी याच्यामध्ये असतील. हे येणार नाही, सामंत येणार नाही, संस्थानिक आणि ब्रिटिश. हे उत्तर काय असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. क्लिअर आहे. चलो 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 आपण काय करू, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणतं मासिक प्रकाशित करते. जीवन शिक्षण. हे काय असायला पाहिजे होतं, आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे. कोणतं, जीवन शिक्षण. पर्याय क्रमांक 3. पुढचं, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट. सोपा प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न सांगितलं होतं. काय झालंय, 100 वर्ष पूर्ण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये. क्लिअर आहे. चलो तर या उत्तर काय येणार आहे, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट कुठे केली होती, काकोरी रेल्वे स्टेशनवर. हे सिंपल आहे.
म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. समजलं. चलो पुढचं, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली होती? तर ही व्यंगचित्र कुणाची आहेत? मावळा या टोपण नावाने बाळासाहेब ठाकरे यांची आहेत. महत्वाचं लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 ज्यांचं उत्तर आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. पुढे, राज्यसभा हे कोणतं सभागृह नाहीये? बघा, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात, कायमस्वरूपीचं म्हणतात, द्वितीय म्हणतात. ते कनिष्ठ सभागृह नाहीये. कनिष्ठ सभागृह कोणतं असतं? लोकसभा. हा पण कालच्या आपल्या मॅरेथॉन मधला प्रश्न आहे. चलो पुढचं, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कुणाची नेमणूक करत नाही? उत्तर काय येईल? उपराष्ट्रपती. त्यांची काय होते? निवड होते. बाकी सर्वांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. निवडणूक आयुक्त, राज्यपाल आणि पंतप्रधान. उपराष्ट्रपतींची काय होते? निवड होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 147वा. 147वा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान विचारलंय. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय विचारलंय? अयोग्य विधान विचारलंय. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते. बरोबर आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या 6 सभा. बरोबर आहे. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात का? नाही. पर्याय क्रमांक 3 ज्यांनी उत्तर दिलंय अगदी बरोबर असणार आहे. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? चलो आपण जाऊयात पुढे. पुढचा आहे, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? तर सूर्यास्तानंतर जर आपण बघितलं, पर्वतीय वारे वाहतात. कोणते? पर्वतीय वारे. आलं लक्षामध्ये? चलो पुढचा प्रश्न बघूया 149वा. कोणत्या हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? कालच प्रश्न घेतलाय. तर दमट हवामान काय असेल आपलं योग्य उत्तर? अतिशय सोपा प्रश्न होता. चलो आता पुढचा 150वा प्रश्न, शेवटचा परिसर अभ्यास मधला शेवटचा प्रश्न आहे. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? सहल पद्धत. हे असणारे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर. समजलंय सर्वांना? जर आपण बघितलं परिसर अभ्यास हा जो टॉपिक आहे, प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी सोपे प्रश्न आलेले होते. काही प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करणारे होते, परंतु जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून सोडवले असतील 100% तुम्हाला या प्रश्नामध्ये एकदम सोपे प्रश्न वाटले असणार आहेत. आणि बरेचसे प्रश्न आपले मॅरेथॉन मधले बॅच मधले ऍज इट इज तुम्हाला आलेले दिसतील. चलो हा, तर पुढचं मार्गदर्शन हिंदी या विषयाचं तुम्हाला प्रश्नाचे लगेच उत्तर या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. चलो थँक्यू सो मच. सर्वांनी लेक्चर चालूच ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. चलो